हेडलाईन्स पाहूया। नगर परिषद निवडणुकांची 21 डिसेंबरला मतमोजणी होणार, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। नागपूरच्या खंडपीठाच्या निकालानं उमेदवारांचा भ्रमनिरास, सत्ताधारी आणि विरोधकांकडून कोर्टाच्या निर्णयावर ताशेरे। महायुतीमध्ये भाजपच नंबर 1, भाजप नेत्यांचा पुनरुच्चार। एकनाथ शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप। वैभव नाईकांची पत्रकार परिषद नैराश्यातून, शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही, उदय सामंतांचं वैभव नाईकांना प्रत्युत्तर। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परबांविरोधात गुन्हा दाखल, गाडीमध्ये रक्कम सापडल्याप्रकरणी अनधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा दाखल, मालवण पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल। निवडणुकीतील पैशाचा गैरवापर हानिकारक, आम्ही पैशानं निवडणुका जिंकत नाही, सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका। संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मोबाईल घेऊन केंद्रात गेले, कोणतं बटन दाबायचं ते महिलेला सांगितलं। रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये राडा, गोगावले विरुद्ध तटकरे संघर्ष पेटला। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी गोंधळ, कुठे राडा तर कुठे ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना। नाशिक कुंभमेळ्यात विकासाची गती देणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। रामी हॉटेल ग्रुपवर आयकरचा छापा, जवळपास 30हून अधिक ठिकाणी आयकरची छापेमारी। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत मंत्री नितेश राणे यांची सध्या पत्रकार परिषद।